डायबिटीज झाला म्हणजे पूर्णपणे गोड खाणं बंद करायचं का? बऱ्याच पेशंट्सला याबद्दलची कल्पनाच नसते, की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं डायबिटीज झाला, आता मला आयुष्यभर गोड खाता येणार नाही. पण फॅक्ट इज की तुम्ही गोड खाऊ शकता, पण त्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, योग्य वेळेत घातलं पाहिजे. शिवाय तुमचं जर शुगर व्यवस्थित कंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला गोड खायला एक कुठेतरी वाव मिळू शकतो. पण तो कोणता आणि कुठे यासाठीचा हा व्हिडिओ. नमस्कार. मी डॉक्टर महेश महिरे आणि तुम्ही पाहत आहात द कन्सल्टिंग ग्रुप. बऱ्याचदा हेही सांगितलं जातं, की ठीक आहे ना, तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्ही कधीतरी खाऊ शकता, जसं मी सांगितल्याप्रमाणे. पण त्याचा गैरफायदा किंवा त्याबद्दल नीट माहिती नसते आणि त्यामुळे पेशंट्स बऱ्याचदा चूक करतात. पहिली चूक, पेशंट्सला वाटतं साखरेपेक्षा गुळ मी चांगला खाऊ शकतो. गुळ चांगला आहे, गुळने शुगर वाढत नाही. बट फॅक्ट इज गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा साखरेपेक्षा जास्त असतो. म्हणून साखर जेवढी शुगर तुमची पीक वाढवते त्याच्यापेक्षा अधिक वेगाने गुळाने साखर वाढते. फक्त गुळामध्ये मिनरल्स असतात, म्हणून गुळ इज नॉट गुड इन शुगर पेशंट्स. दुसरा, बऱ्याच पेशंट्सला वाटत असतं की मध तर खाऊच शकतो बिकॉज नैसर्गिक आहे. पण अगेन गुळापेक्षा आणि साखरेपेक्षा ग्लायसेमिक इंडेक्स मधाचा कमी जरी असला तरी त्याने मात्र शुगर वाढण्याची शक्यता तितकीच असते. म्हणून मध सुद्धा हे प्रमाणातच खाल्लं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा, पेशंट्सला माहित नसतं की भात खाऊ शकतो की नाही खाऊ शकत. भात खाऊ शकतो, पण तुम्ही त्याचे दिवस ठरवून घ्या. म्हणजे वार ठरवा, तुम्हाला जर बुधवारी खायचे बुधवारी खा, शुक्रवारी खायचं शुक्रवारी किंवा रविवारी. आठवड्यातले 2 कुठले तरी वार ठरवा. त्यातूनही भाताची निवड करताना महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लांब शीताचा भात खावा. लांब शीताचा भात आपल्याकडे बासमती आहे, बासमती खाऊ शकतो. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बाकीच्या भातांच्या व्हरायटीपेक्षा कमी असतो. दुसरा मुद्दा, स्टिकी स्टार्ची असा भात अवॉइड केला पाहिजे, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. उदाहरणार्थ इंद्रायणी रस चिकट असतो, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. म्हणून आठवड्यातले 2 वार चांगला भाताची निवड करा. ब्राऊन राईस खाणं जर शक्य असेल तर उत्तम, अदरवाईज बासमती राईस यू कॅन ऑप्ट. बट त्याचं सुद्धा पोर्शन साईज महत्वाची आहे. तुम्हाला वाटत असेल की मी भात खाऊ शकतो आठवड्यात 2 दिवस म्हणून मी सकाळ संध्याकाळ पाहिजे तेवढा भात खाईल, तर बिलकुल नाही. त्याचं एक प्रमाण नीट ठरलं पाहिजे, योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. हाफ ऑफ युअर प्लेट इन डायबिटिक पेशंट शुड ऑलवेज बी व्हेजिटेबल्स, ज्याच्यामध्ये स्टार्ची किंवा शुगरी वाढेल असं काही प्रमाण नसतं. सेकंड महत्वाचा मुद्दा, तुम्ही कार्बोहायड्रेट्स, चांगले कार्बोहायड्रेट्स घेऊ शकता. म्हणजे ज्वारीची भाकरी खाऊ शकता, मल्टीग्रेन भाकरी खाऊ शकता. तिसरा महत्वाचा मुद्दा, प्रोटीन्स इंटेक करा, प्रोटीन्स इंटेक वाढवा. डाळी खा, चिकन खा, फिश खा किंवा पनीर खा, टोफू, यांच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं. तुमची प्लेट ओव्हरऑल चांगली असली पाहिजे. तुमचा शुगर लवकर कंट्रोल होऊ शकतो, शुगरचे स्पाइक कमी होऊ शकतात, HbA1c कमी होऊ शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स कमी होतील. आणि अशाच महत्वपूर्ण टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.